आणि आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता आहे। बेपत्ता प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। त्यांच्या ब्रिजा गाडीसह ते बेपत्ता असल्याची माहिती आहे। तर अशोक धोडी हे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील बेवजी येथील रहिवासी आहेत। महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा ते पाठपुरावा करत होते। सातत्याने ते पाठपुरावा करत असल्याने बेपत्ता असल्याने चिंता वाढलेली आहे। स्थानिकांकडून आता वेगवेगळ्या चर्चा देखील या संदर्भात सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांच्या समोर आहे। ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। 20 जानेवारीपासून ते बेपत्ता आहेत। बेपत्ता प्रकरणी घोलवड पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। त्यांच्या ब्रिजा गाडीसह ते बेपत्ता असल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक धोडी हे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील बेवजी येथील रहिवासी आहे। महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा ते सातत्याने पाठपुरावा करत होते। अशोक धोडी बेपत्ता असल्याने स्थानिकांकडून आता वेगवेगळे निष्कर्ष देखील काढले जात आहेत। त्यामुळे आता त्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आहे। 19 तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते गाडी घेऊन। दुसऱ्या दिवशी 20 तारीखला परतले। डहाणू रेल्वे स्टेशनला उतरले आणि गाडी घेऊन ते घोलवड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता, भाजी बनवून ठेव काहीतरी असं पण फोन केला होता। नंतर फोन आलाच नाही, फोन बंद दाखवतो। तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे। म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करावी, जे आरोपी असतील त्यांना। माझे वडील अशोक रमणजोडी हे मुंबईला 19 जानेवारी या तारखेला मुंबईला गेले होते व रेल्वे स्टेशनवरून त्यांची ब्रिजा कार घेऊन घरी येताना त्यांचे अपहरण झालेलं असं आम्हाला संशय झालेला आहे। तर आम्ही घोलवड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे। तरी पण घोलवड पोलीस स्टेशनने काहीच ऑब्जेक्शन घेतलेलं सारखं दिसत नाही आहे। 8 दिवस झाले तरी पण त्या लोकांना काहीच क्लू वगैरे भेटलेली नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।